भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की खरेपणा आणि न्यायाची लढाई लढणारी ॲडव्होकेट आशा हॉस्पिटलमध्ये घायाळ पडलेली आहे आणि तिचे पती अजयच्या मृत्यूचा धक्का अजयची आई कामिनी हिला सहन होत नाहीये. दुसऱ्या बाजूला त्या माणसाचा चेहरा समोर येतो ज्याने आशा आणि अजयवर गोळीबार करायला लावला होता. नानाजी सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बातमी मिळते की आशा शुद्धीवर आलेली आहे. आता पुढे डॉक्टर साहेब, आशा शी इज स्लाइटली बेटर नाव. डॉक्टर, ती औषधं जी तुम्ही लिहून दिली होती ती मी अरेंज केली आहेत. व्हेरी गुड. पण अजूनही धक्क्यातून ती पूर्णतः बाहेर आलेली नाही. डॉक्टर, काय हो तिने अजयबद्दल विचारलं? नाही, अजून नाही. मला सुद्धा एक गोष्ट कळलेली नाहीये. कदाचित मेडिसिनमुळे असू शकेल. पूर्णतः ती शुद्धीवर आल्यावरती कदाचित विचारेलही. डॉक्टर, काय मी परत एकदा तिला भेटू शकते का हो? हा रितेश पण भेटेल तिला. नक्कीच हो, पण तिच्याशी जास्त तुम्ही बोलू नका. बिकॉज शी इज गोइंग थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस. याने प्रॉब्लेम वाढू शकतो खूप. ओके, ठीक आहे. भेटा तुम्ही. सोहनलाल, आता मी परत नाही येऊ शकत. येऊ शकत नाही आहात की येऊ इच्छित नाही आहात? हवं ते म्हण तू. का? हे तू विचारतोयस? इतक्या वर्षांची साथ तू एका झटक्यात तोडलीस का रे? आणि ती सुद्धा का? कारण माझा मुलगा रवी तुझ्या मुलीवर, कोयलवर प्रेम करतोय यासाठी? हा पैसा, हे नाव, ही प्रसिद्धी तुला नेहमी मदत करणार नाही. आणि त्याच्या मोबदल्यात तू सोहनलाल, तू कोयलला सुखी ठेवू शकत नाहीस. मी ही गोष्ट समजून गेलो. जाणीव उशिरा का होईना, पण मला झालीये नक्की की मी चूक केली. तुला माझी गरज आहे.
तुला भीती वाटते की जर आशा बरी झाली तर मग तू अडचणीत येऊ शकतोस, आणि या अडचणीतून तुला वाचवू शकतो एकमेव माणूस, किरीट पटेल. मी बरोबर बोलतोय ना सोहनलाल? तू जे काही बोललास ते अगदी 100% खरं आहे. आता एक खरं आणखी ऐकतो. तुझा मुलगा रवी कोयलवर बेहद प्रेम करतो. रवीच्या खुशीच्या मोबदल्यात माझी सुरक्षा. विचार करतो. मी निघतो. ऑल दी बेस्ट. हे हाय, हाव आर यू? ओ रवी रवी रवी, आज मी खूपच खुश आहे. पप्पानी तर हे पण सांगितलंय की जसं माझं शिक्षण संपून जाईल ते माझं लग्न लावून देतील. हॅलो रवी, रवी ऐकतोयस ना तू? हा बोल ना, ऐकतोय ना मी. काय झालं रवी? काय तू खुश नाहीयेस का? असं काही सुद्धा नाहीये कोयल. बस थोडीशी विचित्र भीती वाटते. अरे माझ्या पप्पानी स्वतः जाऊन तुझ्या पप्पांशी बोलणी केलीये, आणि तेही तेव्हा जेव्हा ते आपल्या प्रेमाच्या विरोधात होते. यासाठीच तर भीती वाटते. तू असा विचार का करतोस पण रवी? पप्पा इतके पण वाईट नाहीयेत. आशा दीदीच्या घटनेनंतर पप्पा बिलकुल बदललेत. आता ते पहिल्यासारखे प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजत. तू तर फक्त हीच प्रार्थना कर की ते असेच आपल्यावर मेहरबान राहोत बस. हो रवी रवी, आय लव्ह यू. मी तुला सांगू नाही शकत की मी किती खुश आहे. बस बस बस. हो मग हे सांग की हे आपण कुठे सेलिब्रेट करायचं? तूच सांग कुठे जायचं ते. अच्छा ऐक ना, मी काय म्हणत होतो की डिनरच्या आधी आपण दोघे हॉस्पिटलमध्ये जाऊया. तुझ्या आशा दीदीला भेटून येऊया ना. या दॅट्स अ गुड आयडिया. हा ठीक आहे, पहिल्यांदा आशा दीदीला भेटायचं मग डिनरला जायचं. ओके डन डन. बाय. डॉक्टर साहेब, काय मस्करी वाटते का तुम्हाला सगळी? तुम्हाला सांगितलं होतं ना की आशा शुद्धीवर आल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही मला इन्फॉर्म कराल. ती शुद्धीवर आली आहे पण पूर्णपणे आलेली नाही. यासाठी मी तुम्हाला तिला भेटायची परवानगी देत नव्हतो. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. ठीक आहे, तुम्ही भेटून घ्या. हा पण तिला जास्ती प्रश्न विचारून त्रास देऊ नका. तिच्या मेंदूची अवस्था अजूनही नाजूक आहे. या. गुड मॉर्निंग आशा. हाऊ आर यू टुडे? इन्स्पेक्टर प्लीज. थँक्यू डॉक्टर साहेब. हॅलो आशाजी, कशा आहात आपण? चांगली आहे मी. हे बघा, मला माहिती आहे की तुमची तब्येत ठीक नाही आहे. नाही तरी पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारावेच लागणार आहेत. आय एम सॉरी, ही माझी ड्युटी आहे. मे आय? थँक्यू. मग आशाजी, आठवा की तो माणूस कसा होता? त्याची हाईट छोटी होती की मोठी? अच्छा, त्याला मिशा होत्या की तो क्लीन शेव्ड होता? आशाजी, काहीतरी आठवत असेल तुम्हाला? अच्छा हे मला सांगा, ती मोटरसायकल कोणती होती? असं बघा, मला काही आठवत नाहीये. हे बघा आशाजी, जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर मग गुन्हेगाराला पकडणं खूप मुश्किल होऊन जाईल. प्लीज कॉपरेट विथ अस. जरा नीट आठवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी आठवत असेल. अच्छा, तुम्हाला कुणावर संशय आहे? कोणीतरी बोला. कसला संशय? असं बघा, मला काहीच समजत नाहीये. तुम्हाला माहितीये की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये का आणलंय? हो, कदाचित मला गोळी लागलीये. कदाचित नाही आशाजी, तुम्हाला गोळी लागली होती. तुमची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो, त्यामध्ये आय एम सॉरी, अजय मारला गेला, पण तुम्ही वाचलात. अजय? हो, तुमचे पती. माझा पती? नो, डोंट टेल मी की तुम्हाला काहीच आठवत नाहीये. तुम्हाला हे नाही माहित की अजय कोण आहे? तुमचा एक 6 वर्षांचा मुलगा आहे, रितेश.
तुम्ही या शहरातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत सोहनलाल मेहता यांची मुलगी आहात. कमाल आहे आशाजी, तुमच्यावर जीव घेणा हल्ला होतो आणि तुम्हाला काही आठवत नाही. कमाल आशाजी, काहीतरी बोला आता. मला काहीच आठवत नाही. मी तुम्हाला सांगितलं मला काहीच आठवत नाहीये. हे बघा आशाजी, मला माहिती आहे की तुम्ही खोटं बोलताय. नाही, मी खोटं बोलत नाहीये. मला खरोखरच काही आठवत नाहीये. हे बघा, मी जेव्हापासून इथे आले तेव्हापासून अजय, सोहनलाल, रितेश यांची नावं मी पुन्हा पुन्हा ऐकते हो. पण ही माझ्यासाठी नुसती नावं आहेत. मला नाही माहित यांचं माझ्या आयुष्याशी काय देणं घेणं आहे. आणि मला नाही माहित की हे लोक कोण आहेत. मला हेही माहित नाही की मी कोण आहे हो. काय झालं? रवी, हरीश भाई, रेखा ही भाग्याची. दीदी, तू बघ, काही नको बोलूस. आम्ही तर फक्त तुला बघायला आलोय. लवकर ठीक हो. आणि दीदी, सर्व काही ठीक होऊन जाईल. दीदी, पप्पांनी आमच्या दोघांच्या लग्नासाठी होकार दिलाय. कोयल अगदी बरोबर बोलते. आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत की तुझी तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारते. बस आता पूर्णपणे ठीक होऊन घरी ये लवकर. आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय ग. स्वतःची काळजी घे हं. डॉक्टर, ती सोहनलालची मुलगी कोयल होती ना? आणि तो मुलगा कोण होता? मी त्याला नाही ओळखत. माझ्या अंदाजाने तो किरीट पटेलचा मुलगा रवी आहे. असू शकेल. पण मी तर ऐकलं होतं की काही महिन्यांपूर्वी हे दोघे वेगळे झाले होते आणि आता अचानक एकत्र आशाला बघायला. काय ह्याचा संबंध किरीट पटेलच्या केसबद्दल तर नाही? मला तपास करावा लागेल. डॉक्टर, मला आशाला आत्ता भेटायचं आहे. मेक इट पॉसिबल. जर ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. हा, पण तुम्हाला प्रश्न माझ्या उपस्थितीतच विचारावे लागतील. पण का? याचं कारण मी त्यांचा डॉक्टर आहे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे माझं जितकं कर्तव्य आहे तेवढंच तुम्ही तिचा जीव वाचवणं आहे. हां डॉक्टर, आय अंडरस्टँड. चला. चला. कोयल, हा जो वेळ मी तुझ्याशिवाय काढला, मला माहित नाही मी कसं जिवंत राहिलो. तू जिवंत आहेस कारण तुझ्यात माझं हृदय धडकतंय रे. हो, आणि माझ्यात तुझं हृदय. मी ते तुझ्यापासून एक क्षणही वेगळी नाही झाले बघ. तू प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर, माझ्या विचारांमध्ये असतोस. मी तुला एका क्षणासाठी सुद्धा वेगळं नाही केलं रवी.
कोयल, तुला भीती नाही वाटली? भीती? भीती कसली वाटायची? हीच की, जर आपण पुन्हा कधी भेटलो नसतो तर मग काय झालं असतं? नाही, मला भीती नाही वाटत. घाबरतात ते लोक ज्यांचं प्रेम तकलादू असतं बघ. हो, आणि माझ्यासाठी तुझं प्रेम तकलादू नाहीये. रवी, तू माझी शक्ती आहेस, माझी हिम्मत आहेस. मग सांग, अशी हिम्मत असताना बरं कोण कशाला घाबरेल? इतकं गोड गोड तू बोलतेस ना की की असं वाटतं की ऐकतच राहावं. माहिती, कधी कधी तुझ्या या सगळ्या गोष्टींना खरं मानावं असं वाटतं. म्हणजे काय म्हणायचं तुला? खरं म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी मस्करी करते होय रे? नाही अगं, बिलकुल पण नाही. आय एम सॉरी. सॉरी. तू ऐक तर खरं. आय जस्ट प्रॉमिस, मी अशी मस्करी पुन्हा कधी नाही करणार. प्रॉमिस? आय प्रॉमिस. ओके. हॅलो. मिस्टर सोहनलाल, हो, बोलतोय. मी डॉक्टर शेख बोलतोय, सिटी हॉस्पिटलमधून. सॉरी टू इन्फॉर्म यू, आशाला मागचं काहीही आठवत नाहीये. काय? हो, मी पर्सनली सगळ्या टेस्ट केल्या. ओह माय गॉड. आर यू ॲब्सल्युटली शुअर अबाउट धिस? येस, ॲब्सोल्युटली शुअर. हे बघा, केस खूपच विचित्र झाली आहे. आपल्याला खूपच सावधगिरीने हँडल केली पाहिजे ही केस. उतरा आता मॅडम, तुमचं घर आलं. काय झालं कोयल? मी बघतोय की आपण रेस्टॉरंटमधून निघाल्यापासनं तू गप्प गप्पशी आहेस. मी काही चुकीचं वागलोय का? नाही नाही, मी ते हरीश भाई बद्दल विचार करत होते. आज संध्याकाळी बघतो सिग्नलवर. माहितीये रवी, पप्पा असेच खूप नाखुश असतात हरीश भाईवर. हो, आणि भाई, अरे त्याला तर घरात कुणाची परवाच नाहीये. हे बघ कोयल, आपला छोटासा मेंदू इतका नको चालूस, थकून जाईल. हो, आता रात्र पण खूप झाली आहे, जाऊन झोप तू. गो. ओके. गुड नाईट. रेखा ही भाग्याची. आपण आशाच्या औषध पाण्यामध्ये कोणतीही कसर नाही सोडायची. तुझी मुलगी, आय मीन आपली मुलगी एकदम ठीक होईल बघ. तू मुळीच घाबरू नकोस. वाजलेत किती? सॉरी पप्पा, बघा आज लेट झाला मला. बाळा, पुन्हा अशी चूक करू नकोस. हां पप्पा, बोल. तुम्ही शीला मम्मीशी बोलत होतात ना? हो, तिच्याशीच बोलत होतो. पप्पा तुम्ही पप्पा काय झालं आशादीला? हो, तुम्ही आशादीबद्दलच बोलत होतात ना शीला मम्मीशी? हो बेटा, मी आशाबद्दलच बोलत होतो. प्लीज सांगा ना, काय झालं आशादीला? हो, तिला काहीच आठवत नाही. काय? तिला काहीच आठवत नाहीये बाळा. स्वतःबद्दल पण काहीच आठवत नाही. कोणालाही ओळखत नाहीये ती. म्हणजे कोणालाही? रितेश, जिजाजी, मम्मी, पप्पा, कोणाला पण नाही? नाही बाळा, नाही. बघ बाळा, तिला नव्याने आपलं आयुष्य सुरू करावं लागेल. पण पप्पा, काय होईल तिचं जेव्हा तिला या घटनेसंबंधी कळेल?
किती काळजी आहे ना तुला आपल्या आशा दीदीच्या फिलिंग्सची. खरंच याच्या अर्धी काळजी तुला माझ्या बाबतीत असती तर किती बरं वाटलं असतं. मला लख्ख दिसतंय की तुझे पप्पा स्वतः तर त्या घराकडे खेचले जातातच आहेत आणि त्याबरोबर या परिवारालाही खेचून घेऊन जात आहेत. लक्षात ठेव, मी जिवंत असेपर्यंत हे कधीही होऊ देणार नाही. मम्मी, हे तू काय बोलते सगळं? बघ, ते लोक बिलकुल असे नाही आहेत. हो, आणि आपल्याशिवाय आहे कोण शीला मम्मीला? आता तर छोटे बाबा पण. वाह, किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं शिकवलंय ग तुला तुझ्या पप्पांनी. काय ट्रेनिंग दिलंय तुम्ही माहिती? तुम्ही लोक जसजसे आशा आणि शीलाच्या जवळ जाता ना तसतशी माझी खात्री पटत जाते की हे जे आशाचं हे स्मरणशक्ती वगैरे आहे ना, हे खूपच आखीव रेखीव असं रचलेलं एक नाटक आहे ज्याची पात्र माझी स्वतःची मुलं, माझं स्वतःचं रक्त आहे. वाह, कमाल आहे तुमची आणि तुमच्या राजकारणी खेळीची सुद्धा. अहो, पण वरचा सगळं बघतोय. ही जी आशाची स्मरणशक्ती गेली आहे ना, हा परमेश्वराचा झटका आहे. आणखी पुढे बघालच तुम्ही, अजून असे अनेक झटके मिळतील. कळेलच नंतर. पप्पा, तुम्ही आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला तर माहिती आहे की ती आहो ती बिलकुल अशी नाहीये. तरीही शीला मम्मी आणि आशादीचं नाव ऐकताच तिचं रूप बदलून जातं. पप्पा, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. खरंच सगळं ठीक होईल. बाळा, तू जा आणि झोप बघू. हां पप्पा. पप्पा. हा बाळा, बोल. पप्पा बघा, आज मी हरीश भाईला हो सिग्नलवर पाहिलं. मी जाऊन थांबेपर्यंत तो तिकडून निघून गेला. पप्पा, आपल्याला हरीश भाईला थांबवलंच पाहिजे कशाही प्रकारे. बाळा, त्याचं काही होऊ शकत नाही. जो माणूस स्वतःची मदत करू इच्छित नाही त्याची आपण काही मदत करू शकत नाही. आठवण तर त्याच गोष्टींची करून देता येईल ज्याने आपला फायदा होईल. ज्या गोष्टींनी आपलं नुकसान होईल त्या अवॉइड केल्या जाऊ शकतात. म्हणजे एक नवीन प्याद, नवा डाव. माझा एक तरुण मुलगा आहे ज्याला मी दुनियेसमोर स्वीकारू नाही शकत. शीला, वेडेपणा करू नकोस. आशिष विषयी सत्य सांगण्याची ही योग्य वेळ नाही.